मित्रांनो, आपण आलोय तरंगफळ माळशिरस ओपनचं हिंदकेसरी मैदान आणि हिंदकेसरी मैदानावर मित्रांनो दोन घरच्या साजन म्हणजे अंधारातली दोन बैल एक प्रकारे वळूची पैदास म्हणजे एक ह्या वळूचा भाव आणि एक ह्या वळूचा लोक म्हणजे चुलतं पुतणी हिंदकेसरी झालं. अनेक लोकांचं चर्चा म्हणजे बघा मित्रांनो, अनेक टॉपची बैल होती, अनेक वाटत होतं ह्यो एक नंबर करेल त्यो एक नंबर करेल, परंतु ह्या दोन चुलतं पुतण्याने एक नंबर केला. आणि वळू क्षेत्रात मला वाटते टॉपचं म्हणजे पहिल्यापासून दावण वळू क्षेत्राची दावण म्हणून ओळखली जाते तुमची. कुठनं घेतला वळू? हा बैल घरच्या घ्यायचा आहे. घरच्या गाईचा हो, म्हणजे वळू क्षेत्राकडे पहिल्यापासून का ह्याच्यापासून सुरुवात केली? नाही वळू क्षेत्रात ह्याच्यापासून सुरुवात केली आपण. ही पण अगोदर सुरुवातीला शर्यतीला पळवला आहे आपण बंदीच्या अगोदर. ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं त्यावेळेस मग काय हे होईना तो त्यावेळेस त्याने दात लावला. दात लावल्यापासून आपण मग गाया भरायला चालू केल्या. लॉकडाऊनमध्ये काय ह्याची विक्री बी होत नव्हती. मग एक दोन गाया भरायला चालू केल्या. ती लोकांची बऱ्यापैकी मागणी वाढली यासाठी. हीच वासरं पळते ती याचा भाव पण पळतोय समजा सध्याला आता याचा लोक पण पळतोय म्हणजे एक नंबरमध्ये आता चुलत्या पत्नीनं करून दाखवलं एक नंबरातली. पहिल्यापासून किती वासरं याची पळायला म्हणजे जी भरली? आता साधारण कमीत कमी जी 10-15 वासरं टॉपमध्ये पळते ती. परत पुण्यात घाटात वासरं बऱ्यापैकी ह्या बैलाचं वासरू म्हणलं का तिथली लोक बऱ्यापैकी काय असेल ती मागणी जास्त आहे. आणि इथं आसपास कुठं जरी मैदान असलं बऱ्यापैकी मैदानात एक तरी वासरू ह्या बैलाचं फायनल असतं. मित्रांनो, म्हणजे ह्या बैलाची पैदास म्हणा किंवा ह्याचा भाव सुद्धा म्हणजे ह्याच्या मला वाटतं ह्याची जी आहे ती आईची ॲग्रेसिव्ह होती का? हा, आय अतिशय ॲग्रेसिव्ह आहे ह्याची. ही पण ॲग्रेसिव्हच आहे. आय आता चालवला अजून आहे ते आपल्या इथं जर म्हातारी झाली आहे पण आहे ती अजून अंगाला हात लावू देत नाही. दूध काढत त्याचं तर लांबच विषय, पण ती अंगाला सुद्धा अजून हात लावू देत नाही. मित्रांनो, भरपूर चर्चा झाली बघा त्या बैलांची. आणि वळू म्हणजे पैदास माणूस म्हणतो की बाबा पैदास चांगल्या दावणीची पाहिजे किंवा पैदास पाहिजे. पैदास ही गोष्ट लई मोठी गोष्ट आहे. आणि मला वाटतं वळू क्षेत्रात तुमचं पहिलं नाव असेलच, पण आत्ता सध्याला मागण्या वाढली घ्यायला. हो, आता 2-3 दिवस झालं मैदान झालंय. ह्या 2-3 दिवसात बरेच गया यायचं प्रमाण वाढले आणि लय लांबून फोन येतात लोकांचं की आपल्याला पैदास भरायचे ह्यासाठी. बऱ्यापैकी हे 2-3 दिवसात जवळजवळ 10-12 गाया भरल्या आम्ही. जर मित्रांनो ह्या साईडला जर बघितला अत्यंत ॲग्रेसिव्ह आता त्याला ताप घातलाय, परंतु बैलाचा अंग बघा किंवा शरीर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे पाहिजे. आणि तोंड जर बघितलं बैलाचं किंवा हे अंग जर बघितलं, पाय मजबूत आणि जर चेहरा जर बघितलं तर चेहऱ्यावर किती राग आहे बघा एक प्रकारे. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यो रागीट आहे म्हणजे. आणि पळायला लागतं ती रागीट वस्तू लागते, रागीट वस्तूशिवाय काम नाही. आता कसं आहे बरं का, वळू म्हणजे ह्याच्यापेक्षा देखणं वळू असतील, मोठी वळू आहे तर मापाचं, पण जे वासरासनी पळायला आता समजा त्याचं खूर सगळं जागच्या जागेवर आहेत, व्यवस्थित मोठ्या मापाचं, पाय मजबूत आहेत, त्याचं शरीर सगळं चौक सगळं मापात आहे. त्यामुळं ह्याची वासरं चांगली पडते ती आणि ती पुरी ॲग्रेसिव्ह वासर पडते ती. जशी शर्यतीला वासर लागते ती अशीच वासर पडते ती. आता किती एका गायला किती घेतात? आपण एका गायला 1000 रुपये घेतो. पहिल्यापासून घेताय का आता वाढ? पहिल्यापासूनच घेतो. आता वाढवायचं काय संबंध येत नाही आमचा. अजून पाय जमिनीवरच आहेत. असं नाही की बाबा आम्ही हिंदकेसरी झालो म्हणून आम्ही काय हवेत गेलोय. पहिलं पण 1000 रुपयेच घेत होतो ना अजून पण आम्ही 1000 रुपयेच घेणार आहे. बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अनेक लोक आहे कुठल्या पण एखाद्या गोष्टीचा जर फरक पडला तर ती रेट वाढवते ती, ज्या डॉक्टर असू द्या किंवा कुठली पण काय गोष्टी असू द्या. परंतु आज ह्यांचे दावण हिंदकेसरी झाली, पण ह्यांचं म्हणणं आहे की बाबा सर्वसामान्य म्हणजे आपण बी तो पुढच्या शेतकऱ्याचा, आपण बी एक सर्वसामान्य शेतकरी माणूस आहे. पुढच्या शेतकऱ्याचा बी आपण विचार केला पाहिजे. बाबा 1000 रुपये शेतकऱ्यांनी गाय भराय सुद्धा तसं विचार केलं तर त्यांनाच्या मापान लय होते, पण त्याचा फायदा एवढा होतो की परत त्या गायला जी वासरू होते ती वासरू विकताना ती 1000 रुपये त्याचं निघून जाते. आज 1000 गेलं तरी चालते, परंतु टॉपची पैदास पडते किंवा विकायला सुद्धा ही होते मित्रांनो. आणि आता मला सांगा की अनेक लोकांचं म्हणणं आलं की बाबा
ती गाडी बाद केली, म्हणजे जी गाडी होती ती बाद केली म्हणून तुम्हाला 1 नंबर देण्यात आला. खरोखर तसं आहे का, कसं काय? आता गाडी ती रीतसर आपल्या मोहर उतरली होती, पण गाडी ती ड्रोनचा व्हिडिओ बघा, गाडी ती रीतसर फॉल आहे. आम्ही मान्य करतो की आमची गाडी 2 नंबरला उतरली, पण कसं आहे शेवटी गतीपेक्षा शिस्त महत्वाची आहे. आपली गाडी सरळ आली, आपली 2 नंबरला उतरली, ती गाडी तास पलटी म्हणजे लॉबीच झाली ना. संघटनेनं आपल्याला जे नियम घालून दिले ते त्या नियमाच्या अनुसरून आपलाच 1 नंबर झालाय. कारण रीतसरच तसं होतं की ती गाडी फॉल झाली ती आता ती त्यांचं काय विषय झाला ती आपल्याला त्याशी काय देणं घेणं नाही. ती बैल कुठला आहे काय, ती संघटना कमिटी त्यांनी ती, आपण काय इतकं मोठं नाही की बाबा त्यांच्याशी काय वाईट म्हणायचं. आपलं फक्त एकच म्हणणं आहे की ती गाडी रीतसर लॉबी तर झाली का तोंडावर, त्याच्यामुळं आपल्याला 1 नंबर आहे आणि आपली गाडी 2 नंबरला उतरली ह्यात काय वाद नाही. पण नियमानं जी संघटनेचं जे नियम आहेत, जे कमिटीनं आपल्याला जे दिलंय ती रीतसर आपला 1 नंबरच आहे. परंतु खूप छान बैल पळाली तुमची, आणि वाटत होतं का ही वळू क्षेत्रातली बैल? आता कसं आहे बरं का, आमची वासरं ही आता 4 दात वासरं आहेत दोन्ही. ती आदत असल्यापासून वासरं पळते ती, पण आता कसं आहे शेवटी पायऱ्या भावी आपली वासरं अंधारात राहत होती, त्यामुळं आम्ही घरचा साजच बऱ्यापैकी आदतपासून आम्ही बऱ्यापैकी घरचा साज पळवत होतो. पण जेव्हा आतापर्यंत ज्या बी वेळेस घरचा साज पळवलाय, जिथं गट काढलाय तिथं हमखास गुलाल झालेला आहे. असं कवचित आता गटाला बी आम्ही मार खाल्ला, आम्ही म्हणत नाही की प्रत्येकाचं मैदानात आम्हाला गुलाल भेटलाय, पण जवळजवळ 10-12 मैदान झाले असतील की गाडी गटाला राहिली की हमखास गुलाल फिक्स आहे. मित्रांनो, खरंच म्हणजे ॲग्रेसिव्ह वळू वाटला मला एक प्रकारे. म्हणजे अनेक दिसायला ह्याच्यापेक्षा चांगलं वळू असतं किंवा ह्याच्यापेक्षा चांगलं टॉपचं वळू असतं, पण ॲग्रेसिव्ह पण ह्याच्यात भरपूर आहे. आणि रग रग म्हणजे वासरं जी आपली सर्वसामान्य वातावरणात ही वाढलेलं वळू आहे घरी, त्याच्यामुळे हे जी वासरं म्हणजे पूर्ण निरोगी तंदुरुस्त कुठल्याही वातावरण त्यांना सूट होणारी अशी वासरं तयार होते ती. आणि ती वासरं कसल्या बी रानाला, तुमचं रान कठीण असू द्या किंवा काळवट असू द्या, अशा रानाला ती वासरं दम काढते ती. बाकीची कसं आहे वासरं काय गाजरे नक्कीची ही ती वासरं कटणाऱ्या रानाला पळत नाही ती. असं ह्याचा विषय कसा आहे, वासरं हे जी जन्मताना तंदुरुस्त होते ती, त्यामुळे ती वासरं कसल्या बी वातावरणात कुठल्या बी रानाला ती पळू शकते. काय लोकांच्या गाया गाडीत येतच नाही, ते म्हणजे बसत नाही त्या गाडीत. म्हणजे अनेक वेळा काय अडचणी येते की कसं होतं, गाय बसत नाही गाडीत, आणि त्यामुळं म्हणजे गायला बसायचीच माहीत नसतं गाडीत. त्यावेळेस तुम्ही म्हणजे असं सर्व्हिस देत आहे का? आता कसं आहे, जी गाय आता येत नाही त्याने आपण घरपोच सेवा पण देतो. त्यांनी फक्त जरी भाडं दिलं तर आपण घरपोच पण सेवा त्यांची देतो. तुमचा नंबर सांगा जरा. माझं नाव बाबाराजे अण्णासाहेब तरंगे. माझा मोबाईल नंबर आहे 7507065031. ज्याला मित्रांनो खरोखर यांच्याशी कॉन्टॅक्ट साधा. अनेक लोकांचं म्हणणं येईल की आता बाय टाकल्यानंतर बाबा आम्हाला नंबर द्या, पण ही नंबर त्यांनी सांगितलाच आहे. चला, धन्यवाद.